CR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या या मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी सनद तयार करण्यात आलेली आहे आणि या मागण्यासंदर्भात पाठपुरावा शासनाकडे सुरू आहेत। कोणत्या त्या मागण्या आहेत या संदर्भातले एक प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकात कोणकोणत्या त्या मागण्या नमूद करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीनं अतिशय महत्त्वपूर्ण अशी मागण्यांची सनद तयार करण्यात आलेली आहेत। यानुसार पुढील काळामध्ये या मागण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाणार आहे। याच्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तत्काळ जारी करण्यात यावी या संदर्भातली प्रमुख मागणी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। 10 वर्षे सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण मागणी आहे। एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या द्या। केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 2% महागाई भत्ता वाढ राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लागू करा। सेवानिवृत्तीचं वय 60 करा। सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व दवाखान्यांच्यामध्ये कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तत्काळ उठवा। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा। 10, 20, 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा। राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सन 2005 पासूनचा आकृतीबंध तयार करण्यात यावा। तसेच पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचं नियमित समावेशन करण्यात यावं। 8व्या वेतन आयोगाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अन्यथा प्रत्येक 5 वर्षाच्या कालावधीनंतर वेतनमान पुनर्रचनेसाठी राज्याचा स्वतंत्र आयोग नेमावा। PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी। तसेच EPS 95 नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी। सरकारी कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी। यासाठी IPCC कलम 353 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 जामीनपात्र करण्यात यावं। सर्व संवर्गातील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भात 1981च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करण्यात यावी। सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण रद्द करा। सरकारी विभागांचं संकोचीकरण तत्काळ थांबवा। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं पदोन्नती सत्र सुरू व्हावं यासाठी प्रलंबित कोर्ट केसची सुनावणी सत्वर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत। 4 कामगार कायदे संहिता रद्द करा। शिक्षकांचं जीवन उद्ध्वस्त करणारा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासनादेश रद्द करा। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा। प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 रद्द करावा। 25/3/2025 रोजी केंद्र शासनानं संमत केलेलं सुधारित वित्तीय विधेयक हे मुख्यत्वे सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षकांना आर्थिक हानी पोहोचवणारे असल्यानं ते रद्द करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा। ठोक मानधनावरील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित ठेकेदार कंपनीनं भरावा। पवित्र पोर्टल पद्धत रद्द करावी। टप्पा अनुदानावरील शाळांसाठी वेळच्या वेळी अनुदान मंजूर करावे। तसेच सदर शाळातील शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी। अशा पद्धतीच्या 25 प्रमुख मागण्या या संधीमध्ये घालण्यात आलेल्या आहेत। मागण्यांची सनद ही अंतिम तयार करण्यात आलेली आहे आणि समन्वय समितीच्या वतीनं या मागण्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे आणि या संदर्भात पहिलं 8 ते 9 तारखेला आंदोलन जे आहे ते सरकारी कर्मचाऱ्यांचं सुरू होणार आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी
चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.